30th एप्रिल 2019 मध्ये आम्ही स्पीकिंग व्हील चालू केलं जस्ट बिफोर कोविड. पण चांगलं ना, एका अर्थाने तुम्ही 4 पायांचं स्टूल आहात, त्यामुळे स्टेबल आहे हे सगळी सिस्टीम. 2 पायांवर जरा गडबड झाली असती, ते काठीवर उंच माणसं चालतात तसं काहीतरी. आणि आम्ही दरवर्षी आमचा एम असतो की एक डिफरंट टूर इंट्रोड्यूस करायची. आणि सायकलिंगला एक डिसिप्लिन लागतो. वी ट्राय टू डू समथिंग डिफरंट, टेकिंग द बेसलाईन फ्रॉम दॅट आयडिया. ते अंतर ते जर कोणाला डॉन्टिंग वाटलं, डिमांडिंग वाटलं, तर तुम्ही काही लोक आधी थांबू शकतात. जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी आल्यावर त्यांना एक खूप वेगळा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह मिळेल असं आमचं मत आहे. पण यांच्या राईडला जास्त मजा येते, त्यामुळे तुम्ही हीच राईड करा, दुसरं काही बघायला जायची गरज नाही आहे. नमस्कार, आपण द स्पीकिंग व्हील शो सीझन 2 च्या पहिल्या एपिसोडमध्ये आज भेटत आहोत. मी सागर साठे आहे. मी अचानक हे शो किंवा ह्या शोचा होस्ट का झालो असं तुम्हाला शंका येईल. त्याचं कारण तुम्हाला 2 मिनटात सांगेन, पण आय होप तुम्ही सगळ्यांनी सीझन 1चे सगळे एपिसोड्स ऑलरेडी पाहिले आहेत. नसतील पाहिले तर आधी ते जाऊन बघून या. ही काही स्टोरी नाही आहे, त्याच्यात कंटिन्युटी नाही, पण तुम्ही ते बघावेत अशी आमची अपेक्षा आहे. त्याच्यातनं तुम्हाला सायकलिंगबद्दल, सायकलिंगच्या वेगवेगळ्या रेसेसबद्दल, चॅलेंजेसबद्दल, ट्रेनिंगबद्दल खूप सारी माहिती मिळेल. आपण गप्पा मारणार आहोत स्पीकिंग व्हील्सचे फाउंडर्स राहुल नेने आणि अमित गाडगीळ यांच्याशी. म्हणून मी आज ह्यांच्याबरोबर गप्पा मारतो आहे, किंवा मी ह्या शोचा होस्ट आहे असं म्हणूया. पण आम्ही अर्थातच आम्ही दोस्त आणि होस्ट आम्ही बरेच वर्ष मित्र आहोतच. आणि मी स्पीकिंग व्हील्स मेंबर पण आहे, स्पीकिंग व्हील्स ट्राईब मेंबर आहे. आम्ही अत्यंत मनापासून सायकलिंगचा सपोर्ट करणारी लोक आहोत. आणि त्याच्याच निमित्ताने ह्या गप्पा. तर राहुल नेने आणि अमित गाडगीळ, मी ह्यांनी सुरुवात करतो की तुम्ही दोघांनी तुमच्याबद्दल 2 स्वतःबद्दल नॉन सायकलिंग, नॉन स्पीकिंग व्हील्स माहिती द्यावी. कारण आपल्या सगळ्या मित्रांना कदाचित तुमची बॅकग्राऊंड माहीत नसेल. आत्तापर्यंत स्पीकिंग व्हील्सच्या निमित्ताने तुम्ही गप्पा मारल्यात, पण त्या गेस्टच्या गप्पा झाल्या. तर आता आज तुम्ही गेस्ट असल्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल सांगा. तर मी सुरू करतो. ओके. माझं नाव राहुल नेने. नमस्कार. मी आय टीत काम करतो. आणि सायकलिंग हा छंद म्हणून सुरू झाला, आणि त्याच्यानंतर इतर गोष्टींची आवड, उदाहरणार्थ फोटोग्राफी करणे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणे, किंवा ट्रेकिंग करणे, किंवा एक जनरली निसर्गाची आवड आहे, ह्याच्यातून आणि सायकलिंग असा एक चांगला मेळ जमत गेला. आणि त्याच्यातून पुढे आम्ही हे सुरू केलं. पण तू किती वर्ष सायकलिंग करतोय साधारण? आता 7-8 वर्ष झाली असतील. ओके. आणि अमित? सो थँक्यू इंट्रोडक्शनसाठी. आणि अगेन तुझ्याच ह्याला मी कंटिन्यू करतो की वी होप द सीझन 2 पण तेवढाच सक्सेसफुल होईल जेवढं सीझन 1 झाला. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव अमित गाडगीळ. मी आर्किटेक्ट आहे बाय प्रोफेशन. आणि मी आणि माझी वाईफ वी हॅव आवर ओन इंटिरियर डिझायनिंग स्टफ. रेसिडेन्शियल इंटिरियर्समध्ये आहोत, त्यामुळे कोणाला घराची कामं करून घ्यायची असेल तरी आम्हाला भेटू शकता. सायकलिंग साधारण 2013-14 मध्ये आम्ही चालू केलं. ॲक्च्युली थोडीशी बॅक स्टोरी अशी आहे की आम्ही एका ठिकाणी टेनिस खेळायला जायचो. सो तिकडे आमची ओळख झाली. हो, ते मी इनफॅक्ट ते विचारणार होतो की तुम्ही एकमेकांना कुठे भेटलात. तर ओके. सो 2013 पासून असंच गंमत म्हणून सायकलिंग करणे, आणि मग हळूहळू कुठेतरी वेगळ्या एक्सपिडिशन्सला जाणे, असं करत करत काहीतरी एक आम्हाला कॉमन फॅक्टर मिळाला. आणि आम्ही 30th एप्रिल 2019 मध्ये आम्ही स्पीकिंग व्हील चालू केलं जस्ट बिफोर कोविड. सो त्याच्या आधी एक गोष्ट तू म्हटलास की 2013-14 पासून तुम्ही साधारण सायकलिंग करताय, किंवा तू 7-8 वर्ष करतोयस. सो सायकलिंगची आवड होती, पण तुम्ही टेनिसला भेटला होता, त्यामुळे तुम्हाला बाकी आवडी असतीलच किंवा आवड असेलच स्पोर्ट्समधली किंवा कुठल्याही फिटनेस रिलेटेड गोष्टींमध्ये. मग त्याच्यातलं सायकलिंग हा कॉमन थ्रेड कसा सुचला? आधी आपण स्पीकिंग व्हील्सपर्यंत येऊया, पण तुमच्या दोघांमध्ये सायकलिंग हा कॉमन थ्रेड आहे, हे कधी सुचलं? किंवा मला असं वाटतं, मी पण म्हणजे 2013-14 माझ्या डोक्यात ते 7-8 वर्ष आता ते 25 हे डोक्यातूनच गेले. मी आपला अजून 22-23 मध्ये. तर एकतर
अमित, मी आणि अजून अजून आजूबाजूचे लोक, मित्रमंडळ, हे सगळे आम्ही एका ठिकाणी टेनिस खेळत असू. तिथेच एक ओपन एअर जिम टाईप पण होतं आणि त्याच्यातून एक 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 नवीन नवीन काहीतरी, ह्या विकेंडला काहीतरी करूया का, त्या विकेंडला काय. एक दिवस सायकल आली, मुलांची सायकल घेऊनच चालवायला लागलो मी तर, माझ्या मुलाची, आणि ती लहान वगैरे होती. अरे ती व्यवस्थित पण नव्हती. म्हणजे चांदणी चौक चढलो तर मला असं वाटलं की झालं, आपण जग जिंकलं. ह्याच्यावरती अजून काही लहानपणी नंतर डायरेक्टली 6वी 7वी मध्ये. हां. आणि मग अमितने मला एक दिवस सांगितलं ही बरोबर नाही आहे सायकल. मग मी म्हटलं मग आता ठीक आहे, मग काहीतरी असं एक 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 एकाला एक असं होत गेलं. आणि मग आम्ही किरकोळ सायकल राईड करायला लागलो. म्हणजे मानसचं चढलो तेव्हा तर अजूनच भारी वाटलं की आपण चांदणी चौकच गेलो, तिथे पण चढून गेलो होतो. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. सो तसं ते माझ्या दृष्टीने, आणि आम्ही अशा पद्धतीने सुरू झालं. तेव्हा लॉंग डिस्टन्स 10 किलोमीटर होतं तुमच्यासाठी. 15. सो टू ॲड टू दिस, असे तेव्हा आता पण फेसबुक आहे, पण आम्ही तेवढे फेसबुकवर ॲक्टिव्ह नाही आहे. सो फेसबुक किंवा ऑर्कुटसारख्या ज्या सोशल मीडिया साईट्स होत्या ना, त्याच्यावर असे वेगळ्या ऑर्गनायझर्सनी ऑर्गनाईज केलेले राईडच्या ॲड्स यायच्या. आणि अशा 2-3 पिकअप झाल्या, म्हणजे की आपण जाऊया का, आपण बघूया कसं आहे. आणि ॲक्च्युली आवड लागली. म्हणजे आवड कसं, तुम्ही ह्या राईड्सवर जायला लागला. हां, ॲज पार्टिसिपंट्स टू डू सम अदर ऑर्गनाइज्ड इव्हेंट्स. आणि तेव्हा रिअलाईज काय झालं की सायकलिंगमध्ये जे काय बघता येतं ना, किंवा नेचर एन्जॉय करता येतं, लोकल फ्लेवर्स एक्सपिरियन्स. पण एकच मिनटं, पण तोवर तुम्ही ऑलरेडी सायकलिंगची प्रॅक्टिस किंवा सायकलिंगला जवळपास जाणं हे करायला लागला होतात का डायरेक्टली या राईड्सवरच जायला लागला? जवळपास म्हणजे बघ ना, हा म्हणाला तसं की चांदनी चौक टू युनिव्हर्सिटी अँड बॅक वॉज अ अचिव्हमेंट. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही या राईड्सला जॉईन करायला लागलात. म्हणजे काय झालं, तेव्हा साधारण 20-25 किलोमीटरचा कॉन्फिडन्स आला. मग 25 किलोमीटर्स करतोय, मग आपण आता 50 किलोमीटर्स टार्गेट करू. आणि बेसिक फिटनेस, कारण काय, हां टेनिस आणि हां त्याच्यामुळे होता, त्यामुळे ते जमून गेलं. आणि मग हळूहळू इतर सायकलिस्टची ओळख झाली, बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या. मग कुठला तरी ग्रुप जॉईन केला, मग देव रोडपर्यंत जाऊन ये किंवा असं काहीतरी. देन दोज बिकेम माइलस्टोन्स. आणि मग हे हळूहळू वाढत गेलं. पण राहुल, तुझ्यासाठी एक प्रश्न की मग आता हे कॉमन थ्रेड काढला, तुम्ही जॉईन केलात ह्या राईड्स. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट मग त्याच्यातली अशी आहे की अमित जसं म्हणाला की तुम्ही ऑलरेडी फेसबुक किंवा ऑर्कुटवर दुसऱ्या ग्रुपच्या ॲड्स बघत होतात. मग असं असताना अजून एक सायकलिंग ग्रुप आपण चालू करावा. आपण नावावर जरा 2 मिनिटांनी येऊ, पण अजून एक सायकलिंग ग्रुप आहे, तुम्ही ऑलरेडी क्यूज घेत होता, त्याच राईडला जॉईन करत होतात. तर मग तुम्ही काय वेगळं ऑफर करणार होता आणि मग सायकलिंग ग्रुपच का, म्हणजे तुम्ही का ते डोक्यात आला? हा फार फार चांगला प्रश्न आहे. ह्याच्यासाठी की बऱ्याच लोकांनी पण हा प्रश्न विचारला, तर आम्हाला पण तो कधी पडतो की आपण का करतो, हे सगळे बाकीचे करतात. पण त्याच्यामध्ये एक फार मोठा क्यू आहे की त्याच्यात थोडंसं आधी जाऊन सांगतो. जेव्हा मला बाकी 30, 40, 50 भीती ही असायची, सायकल पंक्चर झाली, चेनच तुटली, तर मग आपल्याला कोण बघणार आहे, म्हणजे आपण काय करायचं. आणि हा सगळ्या नवीन सायकलिंग करणाऱ्या लोकांना हा मनात प्रश्न भेडवतो. त्याच्यावर आम्ही थोडंफार पुढे जाऊन की नाही ठीक आहे, आपण पंक्चर कसं काढायचं. म्हणजे पूर्वी तर आम्ही तेच काढायचं, मी फक्त बघायचो. मग नंतर म्हटलं मला पण यायला पाहिजे. असं करत 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 तो कॉन्फिडन्स आला की मी लॉंग डिस्टन्स जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आमचा डिस्टन्स वाढला. पण ओके, कमिंग टू युअर क्वेश्चन की आम्ही काय वेगळं करतो, तर आमचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. नाही, हे तुम्ही आधीच विचार केला होता की आपण आता वेगळा असा ग्रुप करायचा, म्हणजे हे जे काही 1-2-4 ग्रुप्स असतील त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं ऑफर करू शकतो, हा विचार सुरू झाला आणि मग म्हणून आपण चालू करू असं डोक्यात आलं? नाही, हा त्याचीच आता ती गोष्टच एक वेगळी आहे. आपण गोष्टच ऐकणार होता त्यामुळे गोष्ट त्याची अशी वेगळी आहे की आम्ही सायकली चालवत होतो, की मित्र पण होते, तू ये असं करत करत आम्ही एकत्र 2-4 जण 5 जण 7 जण जात होतो. एकदा डिओथलॉनला पण गेलो होतो भोरला. त्यावेळेस तर म्हणजे तेच वेगवेगळे इव्हेंट्स खूप केले आम्ही. म्हणजे असं ते डोंगर काय चढलो, आता वाटतं की ठीक आहे ह्याच्यासाठी आपण इतकं म्हणजे दम लागत होता, दमछाक होत होती, जे आपण आता असंच करून टाकतोय. पण झालं असं की मी, धनंजय जो आमच्या कॅमेऱ्याच्या मागे, तो, मी आणि अमित, आम्ही एका पुणे हेरिटेज राईडला गेलो.
आणि त्यावेळेस म्हण काही ऑर्गनायझरनी सांगितलं 11 वाजता या का 10 वाजता या, आणि आम्ही 9:45 वाजता पोचलो. ऑर्गनायझर 11:45 वाजता आला आणि त्याला काही माहिती नाही. तो पुण्याचा नसेल बरं. तो पुण्याचा नव्हता आणि बाकी सगळ्या पुणेरी लोकांनी त्याला व्यवस्थित सांगितलं की हे कसं चुकलेलं आहे. त्याच्यावर नाही, पण पॉईंट असा झाला की तेव्हा मेट्रोचं काम चाललं होतं, बऱ्याचशा गोष्टी चालल्या होत्या, त्याच्यामुळे ती राईड 7 किलोमीटरमध्ये संपली. आम्ही 2:45 वाजता 3 जण कसबा गणपती टू बावधन असे सायकल चालवत पहाटे 2:30-2:45-2च्या अच्छा, ही नाईट राईड होती, रात्रीची राईड होती. हां, आम्हीच म्हणाला हे करू शकतो. आणि माझा मेन प्रॉब्लेम, मला रस्ते अजूनही कळत नाहीत. म्हणजे तू 50 वेळा त्या राईडला जा, मी परत चुकणारच आहे तिथे. त्याच्यामुळे मी आपला अमितकडे बघत सो तो हा असे सगळ्या स्ट्रेंज एक्सपिरियन्स झाले आणि तुमच्या डोक्यात आलं की हे आपण चांगलं करू शकतो. हां, सो एक्झॅक्टली. सो आत्ता हा म्हणाला ना की 9:45ची वेळ दिली होती, आम्ही 9:45ला पोचलो. आणि तो सो ॲक्च्युली आम्ही जेव्हा वेगवेगळ्या इव्हेंट्सला गेलो ना, तेव्हा काय करू नये किंवा आपण काय करत नाही किंवा आपण काय करणार नाही, म्हणजे तुम्हाला काही गोष्टींचे चॅलेंजेस आले, त्रास झाला, खटकलं, पटलं नाही, आणि मग तुम्हाला असं वाटलं की हे जर आपण डिलीट केलं तर जास्ती चांगला एक्सपिरियन्स लोकांना मिळू शकतो. हा आमचा पर्स्पेक्टिव्ह आहे, नेसेसरी नाही आहे की हे राईट आहे. हा आमचा पर्स्पेक्टिव्ह आहे. सो आम्ही आता जेव्हा स्पीकिंग व्हीलचा राईड होता, तुला पण माहिती आहे की आपल्या राईड जो टाईम सांगितला जातो मॅक्सिमम 5 मिनिटं आपण थांबतो आणि आपण राईड सुरू करतो. तो एक भाग. सो हा पार्ट वरनं स्पीकिंग व्हील्स हे नाव कुठून आलं, म्हणजे हे आय गेस रिझन आहे चांगलं देऊ शकेल. बस. सो अगेन आम्ही ज्या काय टूर्स केल्या, सो देर वॉज दिस टूर जी अजूनही आम्हाला खूप प्रिय आहे. कच्छमध्ये जाऊन आपण, तू पण ती टूर केलेली आहेस की कच्छमध्ये आपण रन ऑफ कच्छला जाऊन 4 दिवस, दर दिवशी वेगळा एक्सपिरियन्स असतो. आम्ही अजिबात सांगायला आम्हाला असं काही वाटत नाही की ती राईड कोणीतरी दुसऱ्यांनी ऑर्गनाईज केली होती. आम्ही त्या राईडवर पहिल्यांदा गेलो जेव्हा स्पीकिंग व्हील्स जस्ट अबाउट आमच्या डोक्यात कुठेतरी चालू होतं. अशा वेगवेगळ्या टूर्स करून ना मी एक तेव्हा ब्लॉग लिहायला लागायचो अबाउट माय सायकलिंग ट्रिप्स. सो बेसिकली द आयडिया इज की सायकलिंग ट्रिप्सवरच्या माझ्या गोष्टी, म्हणून स्पीकिंग व्हील्स, बिकॉज मी त्या स्टोरीज सांगतोय, दोज व्हील्स आर स्पीकिंग आउट. सो तो अजूनही माझा ब्लॉगचं नाव तेच आहे, स्पीकिंग व्हील्स. या व्हिडिओमध्ये आपण त्याची लिंक टाकूया, म्हणजे लोक जाऊन ते ब्लॉग. येस, कारण मग आमचं असं हे रॅन्डम कॉन्व्हर्सेशन झालं की आपण ही नाईट हेरिटेज राईड ट्राय करून बघू. जे आपल्याला आवडलं नाही ते का आवडलं नाही, तर हे रिझन्स आहेत. म्हणून आपण काहीतरी आपल्याला जे आवडणार आहे अशी राईड आपण क्युरेट करू आणि काहीतरी एक नाव द्यायला पाहिजे ना एका कम्युनिटीला किंवा ऑर्गनायझेशनला. सो हा म्हणाला मग स्पीकिंग व्हील्सच नाव देऊया, कशाला परत नावं शोधत बसायची. आणि दॅट इज हाऊ इट काइंड ऑफ स्टार्टेड. सो ही आयडिया सुचली, लोकांचे इश्यूज आपण डिलीट करू किंवा ॲड्रेस करू हे मनात आलं, नाव सुचलं तुझ्या ब्लॉगमुळे. पण हे सगळं एकत्र आल्यानंतर पहिली राईड कुठली करायची ठरवली तुम्ही? तेच तर, ही जी पुणे हेरिटेज राईड होती जिथे आमचा तसं म्हणायला तर हिरमोड झाला, 7 किलोमीटर 7 ही राईड. आणि त्याच्यात आपण खूप काय पुण्याला कल्चरल हेरिटेज, साहित्य आणि ह्या सगळ्याचा वारसा एवढा मोठा आहे की ते आपण खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडू शकतो. ही आम्हाला दोघांनाही कल्पना होती. आणि आम्हाला ही काही हे पार्श्वभूमी नाही आहे, बॅकग्राऊंड नाही आहे की इव्हेंट मॅनेज करणे, इव्हेंट हे करणे. मग त्याच्यात आम्हाला आणि आमच्या दोघांचे बेटर हाफनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं की बाबा आपण काय करू शकतो. म्हणजे अगदी लहान मुलांची एप्रिल महिन्यात सुट्टी, आपण त्यांच्यासाठी आईस्क्रीम, आम्ही कुल्फ्या घेऊन गेलो होतो, त्याच्यासाठी कोल्ड बॉक्स घेऊन गेलो होतो, सगळं झालं. शनिवार वाड्यासमोर उघडला, सगळ्याचं पाणी, सगळ्यांनी ते पिऊन टाकलं होतं. बट दोज वेअर द लर्निंग थिंग्स. पण आमचे सगळे 20-25 मित्र आले होते आणि त्यांना ती खूप आवडली. ती तुमची पहिली राईड? ती पहिली. ह्याची तारीख काय? 30 एप्रिल 2019. ती सुरुवात स्पीकिंग व्हील्सची ऑफिशियल सुरुवात असं म्हणूया आपण, 30 एप्रिल. तुला त्या डेटचं रिझन पण सांगतो. दुसऱ्या दिवशी 1 मे म्हणजे नक्की सुट्टी. सो रात्री, आणि ही रात्रीची राईड होती परत. रात्री सायकलिंगला बाहेर पडायचं, घरी आले की लोक झोपू शकतात, हा साधा विचार होता त्याच्यात. सो म्हणून मला ती डेट एवढी लक्षात आहे की 30 एप्रिल 2019, कारण 1 मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी नक्की सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी असते. आणि अगदी जे IT माझ्यासारखे काम करतात त्यांना सुद्धा लेबर डेची दुसऱ्या दिवशी सुट्टी असते. म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त
जगात सुट्टी असते ती 1 मेची. आणि अजून एक याच्यात ॲडिशन आहे की आम्हाला जे 2 वाजता संपली राईड, तर त्या पर्टिक्युलर राईडला 2-3 लेडीज पण होत्या. तर आम्हाला तेव्हा असं जाणवलं की 2 वाजता पुणे किती सेफ असू दे, मुंबई किती सेफ असू दे, तरी 2 वाजता एखाद्या बाईनी सायकलवर घरी एकटं जाणं ऑन अ वीकेंड इज स्लाइटली रिस्की, किती आपण काही म्हटलं तरी. म्हणून आम्ही ती राईड अशी क्युरेट केली की ती साधारण 4:30-5 पर्यंत चालेल. 5ला गरमागरम चहा आणि ब्रेकफास्ट. हे तुमच्या पहिल्याच राईडला तुम्ही हे केलं. अच्छा, तुमचा जो आधीचा एक्सपिरियन्स होता तो असा ऑड वेळेला संपला होता, म्हणून मग तुम्ही ती शिफ्ट करून पहाटे संपेल असं. सो त्याच्यातले काही किस्से सांगा त्या पहिल्या राईडचे. आपण बाकीच्या नवीन राईड्स आणि काय ॲड करत गेला त्याच्याबद्दल बोलूच, पण त्या राईडमध्ये एक तर ते आईस्क्रीम वितळलं, कुल्फ्या वितळल्या, पण ते झालं. तुम्ही जे सर्व्हिसेस म्हणूया आपण त्याला, किंवा ॲडिशनल पर्क्स किंवा डिलाईट दिलं असेल सगळ्या पार्टिसिपंट्सला, पण आपण सायकलिंगबद्दल बोलतो आहे, राईट? सो सायकलिंगसाठी त्या लोकांना तुम्ही काय म्हणाला, काय आणायला सांगितलं? त्यांच्या सायकल्सला काही चॅलेंजेस आलेत का? आले तर तुम्ही कसे ॲड्रेस केले? आपण अगदी मोजक्या शब्दात पहिल्या राईडच्या एक्सपिरियन्सबद्दल बोलू. हा प्रश्न अजूनपर्यंत कोणीच विचारला नाही. आणि ॲक्च्युली आत्ता तू म्हटलास तेव्हा मला स्ट्राईक झालं की आम्ही ॲक्च्युली लोकांना आमच्या एक्सपिरियन्सनी अगेन सांगितलं होतं की कोणाला कॉलेजनंतर डायरेक्ट, सो आमचे मित्र किंवा आमचा एज ग्रुप म्हणजे अबाउट 35, तेव्हा 35-38 इयर्स ऑफ तो ग्रुप होता. त्यामुळे एक 10-12 वर्ष ॲटलिस्ट कोणी सायकल केलेलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनाच ॲप्रिहेन्शन होतं की अरे सायकल कसं करणार आपण. एक्झॅक्टली. हा म्हणाला मग अशी चांदणी चौक चढताना हालत झालेली. आणि आम्ही आमच्या एक्सपिरियन्सवर त्यांना कन्व्हिन्स करत राहिलो की नाही 20 किलोमीटर तुम्हाला सायकल चालवता येते ना, आपण थांबत जाणार आहे, कारण आपण पुण्याचं हेरिटेज बघत जाणार आहे. त्यामुळे द राईड इज, ती अजूनही चालली आहे आमची राईड. नाव वी हॅव अबाउट 8 एडिशन्स ऑलरेडी डन. हो, मी त्याच्यातल्या ॲटलिस्ट 3 मध्ये पार्टिसिपेट केलेले आहे. ती खूप आपली पॉप्युलर राईड आहे. त्यामुळे आपण इतक्या वेळा थांबतो, इतक्या ठिकाणी थांबतो, त्याचं बऱ्याचशा गोष्टी ट्रिव्हिया शेअर करतो, कुठे कुठे काहीतरी खातो, म्हणजे चहा पितो, थर्मसमध्ये चहा असतो, चहा आपण रात्री घेतो. सो हे थांबत केल्यामुळे आम्ही कन्व्हिन्स करू शकलो लोकांना की तुम्ही ट्राय करा. प्लस आम्ही एक बॅकअप व्हेकल तर नेहमी ठेवतोच की कोणाला अगदीच नाही जमलं तर सायकल लोड करून गाडीत बसता येईल ही सोय. आणि थर्ड पॉईंट असा आहे की आपण करतो साधारण एक 30 किलोमीटर्स रेडियस, त्यामुळे यू आर नॉट व्हेरी फार फ्रॉम युअर होम. सो ह्या 3 पॉईंट्सवर हे जे 25 लोक ओळखीचे होते ते कन्व्हिन्स झाले आणि त्यांना तो एक्सपिरियन्स खूप आवडला. अजून एक आम्ही गोष्ट केली, आम्ही ॲक्च्युली पोलीस परमिशन काढली, कारण तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की रात्री असं सायकलवर 20-22 लोक फिरणार तर पोलिसांचं काय असतं, म्हणजे अडवू शकतात. सो आम्ही गेलो, आम्ही ऑफिशियली परमिशन काढली, ॲज इन लेटर्स सबमिट केले. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही आमच्या साईडनी ॲड केल्या. तू म्हणत होतास ना काही गमतीदार किस्से, तर आम्ही मंडईला गेलो, मंडईला उभे होतो सगळ्यांचे. आम्ही जनरली इंट्रोडक्शन मंडईला करतो, कारण तिथेच, आता नाही पण त्या काळात मेट्रोचं जेव्हा काम नव्हतं त्यावेळेस तिथे जागा होती जिथे आपण उभे राहू शकत होतो. तर तिथे ना एक घड्याळ आहे जे तुम्ही रात्री नाही बघू शकत, दिवसा ते मग माणूस बाहेर येतो आणि तो हे मारतो आणि आत जातो. आणि आमच्यामध्ये एक होता अभिजित म्हणून, हां हे माझ्या आजोबांनी केलं आहे. हां आम्ही सगळे चाट पडलो, अरे त्याला काय म्हणून नाही, माझ्या खरंच आजोबांनी केलं. आमचा घड्याळांचा बिझनेस होता. मग त्यांनी तो ट्रिव्हिया सांगितला आणि मग आम्ही विचारलं की तर रात्री का टोल नाही देतं, तर आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून ते रात्री घड्याळ बंद असतं. आणि दुसरे म्हणजे माझ्यासाठी फारच विशेष वाटली होती गोष्ट ती म्हणजे तुळशी बागेतून आम्ही सायकल चालवली. मला कळलंच नाही तुळशी बागेत एकही माणूस नाही, टपरी नाही, हॉकर्स नाही, काही नाही, गर्दी नाही. मी तुळशीबाग गणपती समोर जेव्हा येऊन उभा राहिलो तेव्हा लक्षात आलं की आपण तुळशीबागेत आहोत. सो मला सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना एक अपील करायचं आहे, आणि हे प्रमोशन समजा, हे प्रमोशनच चालू आहे ऑब्व्हियसली स्पीकिंग व्हील्स ग्रुपचं, पण ही हेरिटेज राईड नक्की एक्सपिरियन्स करा. तुम्हाला अनलेस रात्री जागरण करताच येत नाही आणि मी 9 नंतर जागाच राहू शकत नाही किंवा जागीच राहू शकत नाही असं जर परिस्थिती नसेल आणि तुम्हाला
बेसिक सायकलिंग करता येत असेल, बेसिक सायकल्स तुमच्याकडे असतील तर हा एक्सपिरियन्स नक्की घ्या, कारण ह्या राईडला खरंच मजा येते, खूप मजा येते. राहुल आणि आम्ही दोघेही सांगत होते आपण अशा रस्त्यांवरनं फिरतो जिथे आपल्याला खूप जास्त गर्दी, लोक, पसारा असं सगळं बघायची सवय असते. पुणं एक वेगळ्याच पर्स्पेक्टिव्हने आपल्याला बघायला मिळतं, खूप सारा ट्रिव्हिया कळतो. बाकी मध्ये आधे किस्से असतातच आणि नवीन माणसं भेटतात जे काहीतरी अजून नवीन त्याला मजा आणतात. तर बाकीच्या राईड्सबद्दल राहुल आणि अमित सांगतील आणि आपण त्याच्याबद्दल बोलू. पण ही छोटी सोपी, फार तुम्हाला काही दमायला होत नाही, त्रास होत नाही, उन्हाचा त्रास होत नाही, कुठले टार्गेट्स, डिस्टन्सेस असं काहीही नसतं. त्यामुळे ही राईड नक्की जॉईन करा. 30 एप्रिलला असते दरवर्षी. चान्स मिळाला तर नक्की जॉईन करा या राईडला. आणि ह्याच्यात अजून एक मी ॲडिशन करतो की बरेचसे ऑर्गनायझर्स करतात ही राईड, म्हणजे आणि ती त्यांच्या दृष्टीने चांगलीच करतात. आम्ही काय ट्राय करतो की असं काहीतरी एक्स्ट्रा देऊ, जसं की रात्री आम्हाला एक जागा माहिती आहे जो आम्हाला पॉट आईस्क्रीम आणून देतो. सो ही थोडीशी USP आम्ही आणायचा ट्राय करतो. बाकी द राईड इज व्हेरी कॉमन, म्हणजे असं काय नाही की ही आमची क्युरेटेड आहे किंवा आमची कॉपीराईट आहे, असं काहीच नाही. कोणी पण यांच्या राईडला जास्त मजा येते, त्यामुळे तुम्ही हीच राईड करा, दुसरं काही बघायला जायची गरज नाही आहे. त्याच्यात पर्स्पेक्टिव्ह मी जेव्हा सुरुवात केली ना की हा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, तर जसं अमितने सांगितलं की कुठेतरी काहीतरी नवीन काहीतरी काय देता येईल आपल्याला. तर आता पॉट आईस्क्रीम, एप्रिल महिना, काय म्हणतात हापूस आंब्याचं आईस्क्रीम, आणि ते आम्हाला कोणी बोधनी म्हणून ते देतात. आणि आमच्या मी हे सगळं खाऊन झालेलं आहे, मज्जा करून झालेली आहे. मी आपलं उगाच वा वगैरे रिॲक्शन दिली, पण याला खरंच मजा येते. मी परत सांगतो, तुम्ही ही राईड मिस करू नका. नाही, पण हे एक झालं. त्याच्यानंतर गोष्ट इथे संपत नाही म्हणून एक फारच फेमस कार्यक्रम आहे, त्या दोघांना आम्ही बोलवलं आहे. त्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला आहे की तिथे बाबा लकडी पूल कशासाठी आहे. एकदा प्रके घाणेकरांनी इंट्रोडक्शन दिली होती. पहिली राईड त्यांनी इनॉग्रेट केली होती, आपण असं म्हणूया की बाबा पुण्याचं नक्की काय, तो लकडी पूल कधी बांधला किंवा का बांधला, किंवा शनिवार वाड्याचं एक आर्किटेक्चरल दृष्टीने काय वेगळेपण आहे. नाही, पण आपण सगळं रिव्हील नको करायला, नाही तर लोकांना इथंच हेरिटेज राईड होऊन जाईल. त्यामुळे आपण आत्ता ते आपले सगळे USPs थोडेसे होल्ड करून ठेवूया, लपवूया. ऐकून जेव्हा होण्यापेक्षा जेव्हा ॲक्च्युली तुम्ही तिचा अनुभव घेता करत मज्जा करत ही राईड करा. आणि ह्याचे पुढचे सगळे किस्से या दोघांकडनं किंवा जे कोण तेव्हा आपल्याला गेस्ट म्हणून जॉईन करतील त्यांच्याकडनं डायरेक्ट ऐका. हेरिटेज राईडचे किस्से भरपूर आहेत आणि आय एम शुअर त्यांना शेअर करायला आवडतील. पण ते पुढच्या हेरिटेज राईडला जेव्हा तुम्ही जॉईन कराल तेव्हा प्रत्यक्षच ऐका, एक्सपिरियन्स करा. आपण त्यांनी बाकीच्या राईड्स कशा चालू केल्या ह्याच्याबद्दल जरा त्यांच्याशी गप्पा मारूया. ही अगेन गोईंग बॅक टू द हेरिटेज राईड, हे जे 20 लोक ओळखीचे होते त्यांना खूपच आवडलं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना रेकमेंड केलं. मग त्यांचे आम्हाला फोन यायला लागले की आमच्यासाठी पण करा. म्हणून दुसरी राईड इमिजिएटली अजून एक 15-20 दिवसात अजून एक नाईट हेरिटेज राईड केली आम्ही. पण सध्या तुम्ही वर्षातनं एकदाच करता ही आता? हां, वर्षातनं एकदाच करतो. ओके, तेव्हा त्या 2 झाल्या होत्या. हां, आणि मग देन मी थॉट की अरे छान रिस्पॉन्स मिळाला, लोक हॅपी आहेत, लोकांना अचीवमेंट त्यांना पण वाटली की अरे आपण छान सायकलिंग केलं. मग आम्ही असं ब्रेनस्टॉर्म करायला लागलो की काय काय करता येईल. मग आम्ही पावसाळ्यात चहाच्या टपऱ्यांवर जायचं, अशीच 20-25 किलोमीटर्स राईड, पण पुण्यातल्या वेगवेगळ्या अमृततुल्य, इराणी चहा असं करत करत. मग तेव्हा पण लोक म्हणाली अरे इथनं, म्हणजे आम्ही त्याच्यातला एक डिस्टन्स होतं कॅम्पातला इराणीचा, तर इथनं कॅम्पपर्यंत म्हणजे बावधन बेस ठेवायचो आम्ही तेव्हा, कारण आम्ही दोघंही बावधनमध्ये राहतो. मग बावधनपासून कॅम्पमध्ये जाणं खूप लांब वाटलं लोकांना, पण तेही झालं. सो ह्या छोट्या छोट्या सुरुवात केली. आणि नाही चाय हॉप, दॅट वॉज अन आयडिया. ॲक्च्युली आम्ही एक कॅम्पिंग, बायकिंग अँड हायकिंग असा आमचा इमिजिएटली एक आम्ही प्रयोग केला. ते हा एलॅबोरेट करून सांगेल. आम्ही सायकलिंग, ट्रेकिंग आणि कॅम्पिंग अशा 3 गोष्टी एकत्र करून आणि एक नॅचरलिस्ट, जैवविविधता तज्ज्ञ, बायोडायव्हर्सिटी स्पेशलिस्ट
असा एक माणूस घेऊन आम्ही त्याच्याबरोबर रेकी केली. आम्ही रात्री 10-11 वाजता लोणावळ्यावरून कोरीगडला गेलो, फुल अंधार. आणि मग आपल्या लोकांना सेफ्टी हा महत्त्वाचा भाग आहे आमच्यासाठी खूप. त्याच्यानंतर लोकांना चॅलेंज द्यायचं. आता प्रत्येकाला वाटतं की 20-25 किलोमीटर नाही, तर आपण थोडंसं पुढे तरी पुढे जायचं. मग आम्ही कॅम्पिंग केलं. त्याचे खूप खूप किस्से आहेत. आता ते असं सांगत बसलं तर आपल्याला 5-7 एपिसोड हे रेकीतला पार्ट होता. त्याच्यात राईड काय तयार झाली? मग ती राईड आम्ही तयार झाली म्हणजे त्यालाच आम्ही कॅम्पिंग बायकिंग हायकिंग असंच नाव ठेवलं. म्हणजे फार विचार पण नाही केला. कोरीगड. चॅलेंजचा पार्ट होता की क्लाइंब करणे, चढणे, आणि ते सुद्धा रात्री, आणि ते सुद्धा शनिवार रविवार. म्हणजे तो तसा गजबजलेला भाग असू शकतो. म्हणून आम्ही आदल्या त्या शनिवार रविवारी काय परिस्थिती असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एक मागोवा घेत, मग तिथे कुठे जेवायची काय सोय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि एका ठिकाणी गाड्यांमधून म्हणजे प्रत्येकाने आपापल्या गाडीवर सायकल टाकून असं ठरवलं. म्हणजे फार काही आम्हाला लॉजिस्टिक्स नाही, तेव्हा आपण एक टेम्पो, सॉरी बरोबर, टेम्पो, माझ्या शेजाऱ्याचा टेम्पो घेऊन गेलो होतो त्या सायकली टाकून. बर. आणि मग तुम्ही थोडासा डिस्टन्स गाडीने गेलात आणि तिथनं सायकलिंग. और रादर भुशी डॅमच्या इकडे एक पार्किंग आहे, तिथपर्यंत आम्ही सगळ्यांना कार्स मध्ये. अगदी लॉंग डिस्टन्स सायकलिंग अचानक झालं नाही, पण शेवटचं काहीतरी वेगळं हेरिटेज राईडपेक्षा थोडं चॅलेंजिंग, थोडं डिफिकल्ट. चॅलेंज होतं कारण चढ होते. हो, खूप सारे चढ. आणि ते अंतर किती होतं साधारण? अबाउट 30-40. अच्छा, डिस्टन्स कमी होतं पण चॅलेंजिंग. आणि मग तिथे मग आम्ही स्वतः तंबू टाकले. म्हणजे एक प्रेइंग मॅन्टिस दुसऱ्याला खाताना बघणाऱ्या गुडूप अंधारात त्या नॅचरलिस्टला समजलं पण, मकरनला. आणि मग तिथे थांबलो, रात्री राहिलो, जेवण एका हॉटेलमध्ये केलं. म्हणजे थोडा काय ॲम्बिशियस प्लॅन होता, आपण तिथे स्वयंपाक वगैरे, पण ते म्हटलं ते राहू दे, आता आपल्याला एक तर अनुभव नाही. सो ह्याच्यातनं मला एक सेन्स असं होतं आहे की स्पीकिंग व्हील्स हा जरी सायकलिंग ग्रुप किंवा सायकलिंग ट्राईब असलं तरी तुम्ही त्याच्यावर बरेच लेवल्स ॲड करत जाता एक्सपिरियन्सचे. आणि इट इज नॉट फोकस्ड अँड द बेस और द फाउंडेशन इज सायकलिंग, पण ह्याच्यावरचे एक्सपिरियन्सेस प्रत्येक राईडमध्ये काहीतरी नवीन असतात आणि त्याच्यावर तुमचा फोकस असतो. एक मगाशी तू बोलताना मुद्दा बोलून गेलास आणि आपण त्याच्याबद्दल 2 मिनटं बोलू आणि परत पुढच्या राईडवर किंवा पुढच्या गोष्टींवर येऊ. तू बोलताना मेन्शन केलंस की आमच्या बेटर हाफ्सनी आम्हाला ह्याच्यात साथ दिली आणि ते पण. सो त्या दोघींचा, आता अर्थातच मला नावं माहिती आहेत, त्या माझ्याही चांगल्या मैत्रिणी आहेत, शलाका कानेटकर आणि पल्लवी नेने, या अमित गाडगीळ आणि राहुल नेने यांच्या रिस्पेक्टिव्हली बेटर हाफ्स आहेत. तर त्यांचं ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान किंवा पार्टिसिपेशन, इन्व्हॉल्वमेंट कशी असते आणि त्या ह्याच्यात काय करतात? कारण आपलं ते राहून जाईल नाही तो विषय, आणि आपण मग तिसऱ्या राईडवर किंवा पुढच्या राईड्सवर येतो. करेक्ट. बेसिकली त्या दोघी आमच्या राईड्समध्ये भाग घेतात. आणि हे राईड्सचा क्युरेशन करणे हा जो काय प्रकार आहे हा दोघांना आपापले नोकऱ्या धंदे सांभाळून होणाऱ्यातला नाही आहे. त्याच्यातून आम्ही ह्या दोघीजणी त्याचं बॅकग्राऊंड वर्क जे असतं बऱ्याचदा आर्ट वर्क, आम्ही आता गोष्टी सांगत गेल्या आमच्याकडे पण त्यांचं खूप महत्त्वाचं आणि भरपूर योगदान आहे या सगळ्या राईड्समध्ये. आम्ही फक्त जाऊन तिथे अगदी रेकी करून आलो तरी त्याच्यानंतर इतकं काम असतं. आणि आम्हाला चौघांनाही त्या गोष्टी टू द टी जेवढं आपल्याला जमणार आहे, जेवढं काटेकोरपणे करायला जमणार आहे ह्याची, आता आम्ही आमचंच कौतुक करतो आहे असं नाही आहे, पण खरोखरी त्याच्यासाठी आमचं इमोशनल मेंटल ड्रेन खूप होतो. पण चांगलं आहे ना, एका अर्थाने तुम्ही 4 पायांचं स्टूल आहात, त्यामुळे स्टेबल आहे हे सगळी सिस्टीम. 2 पायांवर जरा गडबड झाली असती, ते काठीवर उंच माणसं चालतात तसं काहीतरी नाही. आणि त्याच्यामुळे त्या दोघींचं ह्याच्यामध्ये आमच्या इतकंच योगदान आहे. कदाचित आम्ही सगळ्यांच्या समोरचे चेहरे आहोत, पण ही टीम 100% चौघांची आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, राईड्सवर लेडीज येतात आणि एक कम्फर्ट, एकदम अनोळखी असतील तर त्यांना एक कम्फर्ट लेवल असेल तर ह्या दोघींपैकी कोणीतरी असेल राईडवर, तर ते एक वेगळं कनेक्ट किंवा वेगळा कम्फर्ट लेवल ती जे म्हणतात
ती पण येते, पण त्याच्यापेक्षाही त्यांचं काम ह्याच्याही पुढे जाऊन खूप आहे. पण एक सांगणं खूप महत्त्वाचं आहे, आणि हे सीझन 1 मधल्या जवळजवळ सगळ्या सायक्लिस्टनी पण मेन्शन केलं होतं की हे त्यांचं करिअर किंवा लाईफ नाही. म्हणजे हा IT मध्ये आहे, हा आर्किटेक्ट आहे, ह्यांच्या बेटर हाफना आपल्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि रोल्स आहेत. सो ही हॉबी किंवा छंद असा जास्त आहे. हा स्पीकिंग व्हील्स हा ह्यांचा प्रायमरी इन्कम सोर्स बिझनेस हा नाही. हे त्यांनाही हे करण्यात मजा येते, आणि लोकांना सायकलिंग मध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हावा, त्याच्यातली भीती निघून जावी, त्याच्यातल्या गोष्टी सोप्या करून सांगता याव्या, हा ह्याच्या मागचा गोल आहे. आणि ते चारही जणं त्यांच्या बाकीच्या ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटीज मॅनेज करून हे सगळं करतायत. हे खूप महत्त्वाचं आहे. तो महत्त्वाचा आहे, कारण त्या दोघींनाही रिअलाईज झालं की हे आपल्याला केलेलं चालणार आहे, किंवा ह्याच्यात एवढा टाईम इन्व्हेस्ट केलेला चालणार आहे. आम्ही दोघांनी काय, त्यांनी दोघांनी काय. सो इट्स अ बिग थिंग, कारण तेवढं टाईम, कारण खरंच टाईम त्याच्यात खूप दिला जातो आमचा. प्रत्येक राईड क्युरेट करणं, त्याच्याबद्दल विचार करणं, त्याच्याबद्दल डिस्कशन करणं. आम्ही जनरली एक मुमेंटो फॉर एव्हरी राईड पार्टिसिपंट आम्ही एक मुमेंटो देतो. तर तो प्रत्येक वेळेला वेगळा असावा असं आम्ही ट्राय करतो. म्हणजे फ्रीज मॅग्नेट झालं, किंवा लोकल आर्टचं काहीतरी एक मुमेंटो झाला. सो त्याच्यावर पण बरंच काम केलं जातं. ते आम्ही चौघही बसून टूरच्या आधी पॅकिंग करणं, ते अरेंज करणं, ह्याच्यात वेळ खूप जातो. कुठली गोष्ट ठरवायची, बऱ्याचदा असं होतं की मी आणि शलाका म्हणजे अमितची बायको आमचं एकमत होतं, आणि माझी बायको आणि अमितचं एकमत होतं. आता म्हणजे हे इतकं रांगडं होऊन बसतं. पण परत चांगलं आहे ना, डिफरन्स ऑफ ओपिनियननी आउटकम जो येतो आणि लोकांना जो एक्सपिरियन्स. आता तुला मी पहिल्यांदा एक सांगितलं होतं, सॉरी जस्ट 30 सेकंद, आमचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. तू जसं म्हटलं हे लेअर ॲड केले, तर आमच्या प्रत्येक राईडमध्ये काही ना काहीतरी त्या लोकल आर्ट फॉर्म म्हण, ट्रेडिशन्स म्हण, जॉग्रफी, त्या भौगोलिक महत्त्व म्हण, ऐतिहासिक आर्किटेक्चरल महत्त्व म्हण, खाद्यसंस्कृती म्हण, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही आवर्जून, मग त्यातल्या आम्ही काय एक्सपर्ट नाही आहे कशातही. त्याच्यामुळे त्या क्षेत्रातली एक्सपर्ट माणसं जमवून आणणे, त्यांच्याबरोबर काहीतरी कोलॅबोरेट करून करतो. आणि तो आमचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो मला वाटतं की तो डिफरन्शिएटर आहे, किंवा तो वेगळा आहे, तो चांगला आहे, तो वाईट आहे, हे माझं त्याच्याबद्दल हे लोक ठरवतील, पण आम्ही ते करायचा प्रयत्न करतो. सो परत ह्याच्या कंटिन्युटीमध्ये एक अमितसाठी प्रश्न, किंवा तुम्ही दोघंही आलटून पालटून याचं उत्तर देऊ शकता. म्हणजे की ह्या पहिल्या 2 राईड्स 2019मध्ये झाल्या साधारण. सो आता 2019 ते 2025 6 वर्ष झाली आहेत, 5 फुल वर्ष झाली आहेत म्हणूया आपण. तर 5 वर्षात तुम्ही आता टोटल राईड्स किती ॲड केल्यात? साधारण टोटल राईड्स किती आहेत तुमच्या आता ज्या करता दरवर्षी साधारण होतात? सो तुला मी आता सांगतो की मगाशी थोडंसं टच झालं रेकी. सो आम्ही कुठली राईड क्युरेट करताना ना, आम्ही दोघं आधी रेकी करून येतो. आणि अगेन गोईंग बॅक टू द बेटर हाऊस, दे अलाव इज अ व्हेरी रॉंग वर्ड, बट त्यांना ह्याच्याशी प्रॉब्लेम नाही की आमचे त्याच्यात कॉस्टिंग जातं, वेळ जातो ॲडिशनल टू डू दिस. सो व्हॉट वी डू इज, आम्ही असं आता ह्याला एक जंगल सफारीचं राहुलला अट्रॅक्शन आहे. सो ते सायकलिंग बरोबर कंबाईन करता येईल का, किंवा तो म्हणजे मगाशी तू पुण्याचा विषय काढलास, तर तो पुण्याचा नाही आणि माझंही स्कूलिंग मुंबईचं आहे. सो आम्ही बेसिक पुण्याचे नाही आहोत. ओके, ओरिजिनल आता झाला पुण्याचे पण तुम्ही, आणि पुणा बेस्टच आहे. सो तो ही बिलॉंग्स टू नाशिक ॲक्च्युली. त्याचे आई वडील नाशिकचे, त्यांचं घर आहे. तर नाशिकला गेल्यावर, नाशिक इज महाराष्ट्राज ऑर इंडियाज वाईन कॅपिटल, लेट अस से दॅट. मग आम्ही एक नाशिक वाईन हॉप अशी एक राईड क्युरेट केली आहे. सो तुला ओव्हरऑल सांगायचं झालं तर जनरली सगळ्यांना माहिती आहे की इंडियामध्ये, किंवा प्रायमरीली मोस्ट ऑफ द इंडिया पार्टमध्ये, ऑक्टोबर टू फेब्रुवारी इज द सायकलिंग सीझन बिकॉज ऑफ द वेदर. सो वी ट्राय की दर महिन्यात एक लॉंग राईड असेल. लॉंग राईड म्हणजे आउट स्टेशन.
सो आम्ही ट्राय करतो की पुण्याच्या बाहेर सायकली ट्रान्सपोर्ट करायच्या. आमचा एक टेम्पोवाला आहे जो सायकली 24 to 30 सायकलची कपॅसिटी आहे आणि आम्ही जनरली 24 ते 26च्या वर बॅच साईज ठेवत नाही, ग्रुप साईज असतो. दॅट येस 15 to 24 बिकॉज दॅट इज द बेस्ट लॉजिस्टिकल फिगर. तो टेम्पो आमचा ॲट लोकेशन बॅकअप व्हेकल असते, कारण तो इकडनं ट्रान्सपोर्ट करतो सायकल्स, परत घेऊन येतो ॲट द एंड ऑफ द डे. आम्ही जनरली ट्रेन किंवा फ्लाईट वॉट एव्हर इज कन्व्हिनियंट त्यांनी तिथे ट्रॅव्हल करतो. 4-5 दिवस त्या एरियामध्ये सायकल करतो. अबाउट एव्हरी डे 80, 60, 70, अंडर 100, एखादा दिवस 100चा असतो, कारण ती सेन्स ऑफ अचिव्हमेंट वाटते लोकांना. सो अशा राईड्स क्युरेट करतो. पण हे सगळं करणं कंपल्सरी नाही आहे सगळ्यांना. म्हणजे काय, ते अंतर ते जर कोणाला डॉन्टिंग वाटलं, डिमांडिंग वाटलं तर तुम्ही काही लोक आधी थांबू शकता, पण आम्ही जनरली पुश करतो बिकॉज इट्स अगेन एनकरेज. एक्झॅक्टली. आणि आपण अख्खा दिवस साधारण 60-70 किलोमीटर्स करणं इज नॉट टफ फॉर एनीबडी हू कॅन सायकल, इज वॉट वी हॅव रिअलाइज्ड आफ्टर डुईंग सो मेनी टूर्स. सो टिपिकली October to February is about 5 months, so 5-6 months. So every month एक लॉंग राईड असते असं आपण धरून चालू. सो 6 आमच्या लॉंग टूर्स आहेत ऑलरेडी इन प्लेस, ज्याच्या 3-4 एडिशन झालेत. मग कधीतरी आम्ही ही राईड करतो, ती राईड करत नाही, कारण अगेन वी आर नॉट, दिस इज नॉट आवर प्रायमरी बिझनेस. त्यामुळे आमचा पण टाईम, लोकांची रिस्पॉन्स हे सगळं बघून आम्हाला, सो आमच्याकडे 6 लॉंग टूर्स आहेत, ज्याच्यामधल्या 4 प्रॉबली डेफिनेटली होतात. काही वीकेंड राईड्स आहेत. फॉर एक्झाम्पल नाशिक वाईन हॉप जे आहे ती ओव्हर द वीकेंड आहे. सो फ्रायडे, सॅटर्डे, संडे नाशिक होतं, किंवा आंबा पावनखिंडला आम्ही जातो. सो ह्या वीकेंड राईड्स आहेत ज्याच्यानी लोकांना कमी सुट्ट्या घ्यायला लागतात, नाहीतर आउट स्टेशन किंवा आउट ऑफ स्टेटची मोठं राईड असते. आणि इव्हेंट्स असतात, वर्कशॉप्स असतात. पावसाळ्यात जेव्हा राईड करू शकत नाही तेव्हा पंक्चर रिपेअर वर्कशॉप, हा मगाशी म्हणाला तसं की आधी आम्हाला पण यायचं नाही, पण देन वन्स वी स्टार्ट एनेबलिंग पीपल टू डू ऑल दिस, तर मग इट इज व्हेरी कन्व्हिनियंट ऑन द टूर. कारण प्रत्येकाचा पेस वेगळा असतो. मग कोणाची तरी पंक्चर झाली तेव्हा बॅकअप व्हेकल नाही आलं तर लोक स्टार्ट करतात पंक्चर रिपेअर करायच्या प्रोसेसला, मग मागणं बॅकअप व्हेकल येतं, त्याच्याने मदत होते. सो टाईम सेव्ह होतं. सो शक्यतो आम्ही असं काहीतरी, किंवा सायकलिंग बेसिक्स नावाचा एक वर्कशॉप असतं की सायकलचे पार्ट्स, कुठल्या पार्टला काय म्हणतात, हवा किती भरली पाहिजे, असं अगदी बेसिक वर्कशॉप. सीटचं हाईट किती पाहिजे, सगळेच म्हणजे सायकल बद्दलची सगळी ओव्हरऑल माहिती. इट्स अ मिक्स्ड बॅग आय विल से. आणि आम्ही दरवर्षी आमचा एम असतो की एक डिफरंट टूर इंट्रोड्यूस करायचं. दरवर्षी एक नवीन टूर इंट्रोड्यूस करून काहीतरी शफल करता उरलेला राईड्स, आणि त्याच्यातनं तुम्ही काय रिस्पॉन्स आला आहे, सक्सेस कसा आहे, व्हरायटी मिळाली पाहिजे. ज्यांनी ऑलरेडी, तुझ्यासारखी लोक ज्यांनी ऑलरेडी बऱ्याच राईड्स केल्या आहेत, त्यांची एक्सपेक्टेशन असते की आता काहीतरी आम्हाला वेगळं बघायचं आहे, कारण एक आवड लागली आहे लोकांना की आपण बाहेर जाऊन. सो ह्या वर्षी आम्ही बघेली बाग नावाची एक राईड केली मध्य प्रदेशच्या जंगलामध्ये, जंगल टू जंगल होती. सो दॅट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. सो आता मी स्पीकिंग व्हील्स ट्राईब, या ग्रुपला स्पीकिंग व्हील्स ट्राईब असं आपण म्हणतो किंवा तुम्ही म्हणता, तर मी ट्राईब मेंबर आहे, त्यामुळे मी रजिस्टर्ड आहे आणि मला त्यामुळे ह्याचे इन्फॉर्मेशन किंवा ॲन्युअल कॅलेंडर हे मिळतं. पण जे आत्ता आपले सगळे व्ह्युअर्स ऑब्व्हियसली सगळे आत्ता मे बी ट्राईब मेंबर्स नसतील, आणि आपल्याला पाहिजे की जास्तीत जास्त नॉन ट्राईब मेंबर्सनी हा व्हिडिओ बघावा, आधीचेही सीझन 1चे सगळे एपिसोड्स बघावे. तर त्या कॉन्टेक्स्टनी मे बी राहुल तू ह्याचं उत्तर देऊ शकशील की आत्ता स्पीकिंग व्हील्सच्या वेगवेगळ्या राईड्सची माहिती कुठे मिळते, किंवा कसं लोकांना कसं कळणार कुठल्या कधी राईड्स आहेत, किंवा ट्राईब मेंबर असणं जरुरी आहे काय, म्हणजे ह्या राईड्सवर येण्यासाठी, ह्या ज्या आपण मोठ्या राईड्सबद्दल बोललो. सगळ्या राईड्ससाठी ट्राईब मेंबर असणं काही गरजेचं नाही आहे. ज्या आम्ही आता बेसिकली ट्राईब ही मित्रमैत्रिणींची एक ग्रुप सुरुवात झाली होती, आणि मग त्याच्यात नवीन नवीन मित्र ॲड होत गेले, मैत्रिणी ॲड होत गेल्या, असं म्हणून आपण एक साधारण 100 असं होतात आपण. हो, ॲट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम 100 कोणीतरी सोडून जातं, कोणीतरी नवीन येतं, कोणाला जमत नाही, कोणी परदेशात शिफ्ट होतं वगैरे वगैरे. पण त्याने होतं काय, जे ट्राईब मेंबर आहेत त्यांना आमच्याकडून प्राथमिकता दिली जाते, प्रेफरन्स त्यांना असतो की तुम्ही पहिले या. मग जे बाहेरचे असतील ते म्हणजे नॉन ट्राईब मेंबर त्यांना आम्ही घेतो. आणि जनरली
ट्राईब मेंबर असणं हे काही कंपल्सरी नाही आहे ह्या राईड्सवर येण्यासाठी. पण मग त्यांना ही माहिती युजली तुमच्या फ्रेंड ग्रुप किंवा कशातनं जाते का तुमचं इन्स्टा हँडल आहे, काही वेबसाईट आहे ज्याच्यावरनं हे लोकांना कम्युनिकेट होतं? येस, आम्ही इंस्टाग्रामवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहोत. स्पीकिंग व्हील्स वेबसाईटवर मेजर इन्फॉर्मेशन अबाउट राईड्स आहेत. सो www.speakingwheels.com, इझी टू रिमेंबर. हो, नक्कीच. इंस्टाग्रामवर फारसं राईडबद्दल किंवा अपकमिंग राईडबद्दल इन्फॉर्मेशन नसते, पण ड्युरिंग द राईड देर इज कंटिन्युअस अपडेट व्हॉट इज हॅपनिंग. पण तुम्हाला राईड जॉईन करायचं असतील तर वेबसाईट आहे. याचं कारण एवढंच आहे की वेबसाईट जास्ती एक्सप्लेनेटरी आहे प्रत्येक राईडबद्दल. इंस्टाग्रामवर कदाचित असं होऊ शकतं की काहीतरी अझम्पशन होऊ शकतं लोकांचं आणि देन द एक्सपेक्टेशन्स आर नॉट मॅच्ड बिकॉज इट्स अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अ प्लॅटफॉर्म. सो वेबसाईट इज द बेस्ट वे फॉर पीपल टू अंडरस्टँड काय टूर्स आहेत. आमच्या सगळ्या टूर्स, त्याचे व्हिडिओज यूट्यूब चॅनल आहे. म्हणजे हे आपलं पॉडकास्टचं आहेच, पण आमच्या सगळ्या ज्या राईड झाल्या आहेत त्याचे प्रत्येकाचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर. त्याच्याने कळेल की काय काइंड ऑफ राईड असते. सो दॅट इज हाव पीपल कॅन रजिस्टर. तर ही मेंबरशिप म्हणूया किंवा ह्या ग्रुपचा या ट्राईबचा कोणाला मेंबर व्हायचं असेल तर ते कसं व्हायचं किंवा त्याच्यासाठी काय करायचं? एक बेसिकली थोडक्यात सांगतो की त्याची एक वार्षिक फी आहे, 2700 रुपये सध्या आहे. आणि त्यांनी प्रत्येक राईडची जी काही तिकीट प्राईज असते त्याच्यामध्ये आम्ही थोडा डिस्काउंट देतो किंवा काही मर्चंडाईज असते किंवा हा काहीतरी जे काय आम्ही तयार करतो मग जर्सीज आहेत त्याच्यात आम्ही थोडाफार डिस्काउंट त्याच्यात मिळतो. आणि जेव्हा लोक आमच्याबरोबर नॉन ट्राईबचे जेव्हा लोक येतात जेव्हा राईड्सवर, तर त्यांना साधारण एकंदरीत लक्षात येतं वातावरण काय आहे, कुठल्या प्रकारची माणसं आहेत. उदाहरणार्थ एकट्या बायका येऊ शकतात का, तर ते काही लोकांना कॉन्फिडन्स येतो आणि मग ते नॉन ट्राईबचे मग ते ट्राईबमध्ये कन्व्हर्ट होतात. आणि मग त्यांना काहीतरी जे काय त्या ट्राईबचे जे फायदे आहेत ते जसं डिस्काउंट आहे तसं आम्ही फक्त ट्राईबसाठी विकेंडला राईड्स ठेवतो. ठीक आहे, समजा आता तू नवीन आहेस आणि तुला नाही फार सायकल चालवत तर काही पेड राईड्स असतात. तर म्हणजे काही प्रत्येक वेळी काही ना काहीतरी 50-100 रुपये द्यावे लागतात. पण मग त्यावेळेस बरोबर गाडी असते, बरोबर काहीतरी खायला असतं वगैरे असतं. त्या विकेंडच्या त्या राईड्स असू शकतात. आणि काही राईड्स ज्या नवीन असतात, पहिल्यांदा असतात, त्या फक्त ट्राईबसाठी असतात. 2 फायदे आहेत. ट्राईबवाल्यांसाठी प्रेफरन्स मिळतो आणि दुसरी गोष्ट आम्ही पण ती राईड क्युरेट केलेली असते. त्याच्यात काहीतरी पहिल्यांदाच क्युरेट केलेली असते. हां, त्याच्यात काहीतरी कमी जास्त राहण्याची शक्यता आहे. आणि हे सगळे मित्र असतात, ते नॉट ओनली ॲडजस्ट, ते घरचा आहेर पण मिळतो बऱ्याचदा. हो, हे बरोबर झालेलं नाहीये. हां, जेन्युइन फीडबॅक. बरोबर. आणि त्याच्यामुळे करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन तुम्ही पुढचं काहीतरी करू. तर त्याच्यासाठी ते ह्या गोष्टी आहेत. कसं व्हायचं मेंबर, तर आमच्या वेबसाईटवर जाऊ शकतात आणि त्याच्यावर तुम्ही तुमची सगळी माहिती द्यायची असते. आणि ह्याला काही क्रायटेरिया आहे, म्हणजे कोण मेंबर होऊ शकतं? एज लिमिट आहे, एज रेस्ट्रिक्शन आहे? ॲज इन 18 इयर्सच्या खाली आम्ही कोणाला घेत नाही. आणि आम्ही प्रेफरेबली द ॲव्हरेज एज ऑफ द ट्राईब इज अबाउट 40+. त्यामुळे एनी, बट दॅट इज नॉट अ कन्स्ट्रेंट, म्हणजे दिस इज नॉट अ रिक्वायरमेंट. इट हॅज अगेन ऑर्गॅनिकली हॅपन. कारण आमच्या फ्रेंड सर्कल मधली लोक ट्राईब मेंबर झाली, मग त्यांचे फ्रेंड झाले. सो पण आता साधारण यंगेस्ट मेंबर साधारण आणि आय गेस आय थिंक 30 सिनियर मोस्ट म्हणूया आपण. अगेन इट इज 34 और समथिंग यंगेस्ट आणि 70+ इज दी ओल्डेस्ट. आत्ता रिसेंट जे जॉईन झाले ते. सो आम्ही असं काहीच, हां, म्हणजे हा क्रायटेरिया नाही आहे, हे फक्त आपलं एक, पण 18चा क्रायटेरिया आहे. 18चा नक्की आहे. पण लोक मग त्या जी एज ब्रॅकेट आहे ना 40+, त्याच्यामधले लोक कम्फर्टेबल असतात आमच्या ग्रुपशी जॉईन व्हायला. सो हे ट्राईब मेंबरशिपसाठी आहे. राईड्सला येताना पण हा क्रायटेरिया 18चा. 18 पण हेरिटेज राईडला सुद्धा मग आई वडिलांना घेऊन. सो 12 to 18 कंपल्सरी अकंपनीड बाय पेरेंट्स. बिलो 12 नाही. त्याचं कारण असं आहे की सगळंच लॉजिस्टिक
गंडेल मग. म्हणजे बदलतं किंवा त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात. आपल्याकडे जर का 35-40 वर्षाचा माणूस आणि 10 वर्षाच्या लहान मुलाला एकाच ग्रुपमध्ये टाकलं तर सायकलिंग स्पीड, विषय, आउटलुक ह्या सगळ्याच बदलतो. त्यामुळे उगीच मिक्स करण्यात काही पॉईंट नाही. आणि सायकलिंगला एक डिसिप्लिन लागतो. अनफॉर्च्युनेटली अशी परिस्थिती की 10 वर्षाचं मूल जे आहे ते कसेही वेडीवाकडे सायकल चालवू शकतं आणि आम्ही त्यांची जबाबदारी नाही घेतो. आणि त्यांचे आईवडील नाही कोपअप करू शकत 99.99% वेळा त्या मुलाच्या सायकलिंग स्पीडला. आणि मग म्हणजे लहान मुलांची जबाबदारी तुम्हाला ऑब्व्हियसली राईडवरचं सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. बरोबर. रात्री अजून क्रायटेरियाज म्हणजे जे क्रायटेरिया नाही आहे ते सांगतो की भारी सायकल पाहिजे हा क्रायटेरियाच नाही. तुमच्याकडे अगदी बेसिक सायकल असेल, यू आर मोस्ट वेलकम. तुमचा स्पीड चांगलाच पाहिजे किंवा स्ट्रावा रेकॉर्ड बघूनच तुम्हाला मेंबरशिप देणार अजिबात नाही. इफ यू आर अ लीजर सायकलिस्ट ज्याला 10-15 किलोमीटर मॅक्सिमम जमून एक ब्रेक घ्यायचा आहे, मोस्ट वेलकम. दोज आर दी काइंड ऑफ पीपल दॅट आर असोसिएटेड विथ द ट्राईब बिकॉज दे आर ॲट अ कम्फर्ट लेवल. कारण आम्ही काय असं स्पीड, पेस ह्या गोष्टींमध्ये फार पडत नाही. रादर आम्ही म्हणतो तुम्ही जर का खरंच रेसिंग किंवा कॉम्पिटेटिव्ह सायकलिंगमध्ये असाल तर तुम्ही आधी आमचे राईड्सची ट्रायल घ्या. इफ यू फील की दिस इज अ गुड चेंज देन यू जॉईन. नाही येऊ असंही नाही आमचं, बट वी मेक इट क्लिअर की दिस इज व्हॉट वी डू. आणि ह्याच्यात तुम्हाला आवड असेल तर मोर दॅन वेलकम. आणि झालंय असं बऱ्याच 2-3 राईड्समध्ये काही लोक आणि जी लोक खुल्या मनाने येतात ना ते त्यांचे चॅलेंज शोधतात. त्यांची चॅलेंज आमच्या राईडमध्ये पण घेऊन शोधून त्यांचं काय मन भरवून घेतात. आमच्या आता ट्राईबमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स लाईक मी बरेचसे लोक आहेत, IT मधली लोक आहेत. नेटवर्किंग खूप जास्ती होतं, एकमेकांना मदत करायला, लोकांचं कनेक्शन्स एस्टॅब्लिश. 2-4 दिवसापूर्वीच कोणाला तरी भेटलो होतो, त्याला मी सांगत होतो की कोविड टाईममध्ये ॲक्च्युली डॉक्टर्स जेवढे आहेत ना ट्राईबमध्ये त्यांचा खरंच खूप फायदा झाला. पिक्चर कळायला, बेड मिळणे, औषधं. आज सकाळची गोष्ट आहे, आमच्यातलेच एक मेघालयमध्ये होते, त्यांना भयंकर घशाचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि त्यांनी मला मेसेज टाकला आणि आमच्याच ट्राईबमधल्या ENT सर्जननी त्याच्याशी बोलून त्यांना औषधं देऊन, आज सकाळची गोष्ट, सकाळी 6:15 वाजता. तर अनदर लेअर टू द सायकलिंग एक्सपिरियन्स. तर उदाहरणार्थ कोणी आर्किटेक्ट आहेत, आता अमितसारखे आम्हीच्या बरोबरचे अनेक आर्किटेक्ट आहेत, कोणी सायंटिस्ट आहेत, IT मधले भरपूर आहेत, डॉक्टर भरपूर आहेत. सो एक विविध हॉस्पिटॅलिटीमधले लोक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, बऱ्याच प्रकारचे लोक. की कम्युनिटी इथं एक्सपिरियन्स शेअरिंग, मदत ऑफर करणं वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं, राईडवर गेल्यावर तू डॉक्टर नसतोस, तू कोणी भारी नसतोस, तू सगळे एकत्रच असतात आणि सगळ्यांनी त्या लेवलला राहायचं आणि आपले आपले अनुभव शेअर करायचे असतात. आणि ते इतकं सीमलेसली होतं, कोणाला सांगायला लागत नाही. हे फार महत्त्वाचं माझ्या दृष्टीने, आमच्या दोघांच्या दृष्टीने. हे जे कम्युनिटी बिल्डिंग आणि बॉन्डिंग आहे हा फार आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग आहे स्पीकिंग व्हीलचा. सो आता 5 वर्ष आधी, रफली 5-6-5.5 वर्ष आधी जेव्हा स्पीकिंग व्हील चालू झालं तेव्हा तुमचा जो विचार होता, जो थॉट होता हे चालू करतानाचा, आणि आत्ता तुम्ही जिथे आहात 5 वर्ष, तुम्ही म्हणाल कदाचित की इट्स टू अर्ली टू कन्क्लूड, पण 5 वर्षांनंतर तुम्ही दोघं आणि परत शलाका आणि पल्लवी, तुम्ही सॅटिस्फाईड आहात का स्पीकिंग व्हील्स आत्ता, इन टर्म्स ऑफ तुम्ही जे ऑफर करू शकला आहात, लोकांना जे एक्सपिरियन्सेस मिळत आहेत आणि त्याचे अजून अनइंटेंडेड पण चांगले आउटकम्स. आपण हे सोशलायझिंग आणि नेटवर्किंगबद्दल बोललोच, पण एक्सपिरियन्सेसमधनं येताना म्हणजे काही सायकलिस्ट, काही ॲमॅच्युअर्स आता प्रो सायकलिस्ट होण्याच्या दिशेला गेले आहेत, किंवा त्यांनी अजून कुठल्या, म्हणजे जसं तुम्ही ऑलरेडी म्हणाला तसं की हे तुमचं कमर्शियल व्हेंचर नेसेसरी नसल्यामुळे तुम्ही ह्याबद्दल ओपन आहात की इथले सायकलिस्ट दुसऱ्या ग्रुप्सबरोबर, दुसऱ्या ट्रिप्स, म्हणजे दुसऱ्या राईड्सवर जात आहेत वगैरे. सो प्रश्न थोडा मोठा झाला, पण आय विल ब्रेक इट इन टू 2 पार्ट्स. एक म्हणजे तुम्ही जेव्हा चालू केलं होतं तेव्हा
जे काही विजन होतं तुमचं ते आता कितपत इन प्लेस आहे आणि ह्याचं अनइंटेंडेड बट पॉझिटिव्ह आउटकम्स तुम्हाला अजून काय दिसलेत? ऑब्व्हियसली सुरू करताना काय सगळं आपण ठरवून सगळं अगदी नीट लेड आउट हा प्रॉपर बिझनेस प्लॅन नव्हताच, तर त्यामुळे काय झालं? पहिली गोष्ट, सुरुवातच काही डोक्यात ठेवून नव्हती. सुरुवात आमची, जसं मी म्हटलं, चांदणी चौक चढणं वॉज अचिव्हमेंट. आम्ही हेरिटेज राईड केली, दॅट वॉज ऑलरेडी अचिव्हमेंट. करेक्ट. आणि मग त्यातून एक 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 येत गेलं आणि आय वुड से एक एक लेअर बाहेर येत गेलं आणि त्यातून आम्हाला लक्षात यायला लागलं की हे काहीतरी चांगलं होतं. दिस इज गेटिंग समवेअर सेन्सिबल. उगीच आपलं मी कुठेतरी धावपळ करतो आणि माझं असं झालं आणि माझं तसं झालं, मी एवढ्या वेळात एवढी सायकल चालू, ह्या गोष्टींच्या पुढे जाऊन वी आर गेटिंग इन टू समथिंग इव्हन मोर ब्युटिफुल. ह्या गोष्टीचं माझं. सो यू आर व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड वेअर यू आर. एक्झॅक्टली. सो विजन तू असं म्हणशील तर विजन काही नाही आहे, कारण अगेन गोईंग बॅक की हा आमचा बिझनेस प्लॅन नाही आहे. सो जसं ऑर्गॅनिकली वाढतंय तसं वी आर हॅपी. आता फायदे काय झाले अदर दॅन नेटवर्किंग विदिन द ट्राईब ते तुला सांगतो. एक मोठा फायदा म्हणजे पुण्यातली सायकलिंग कम्युनिटी आहे ना, जे नॉन ट्राईब मेंबर्स आहेत, आम्हाला ते जनरली भेटत गेले. आता भेटत कसे गेले, आम्ही दर बुधवारी आमची एक कॉफी मीट असते. दर बुधवारी आम्ही फर्ग्युसन रोडच्या जवळपास कॉफीसाठी भेटतो. आपलं ट्राईबमधले बरेच मेंबर्स येतात, आजूबाजूचे सायकलिस्ट पण येतात. ओळखी वाढत गेल्या आणि सायकलिंग सर्कलमधलं आमचं स्टँडिंग बेटर होत गेलं. एक्झॅक्टली. येस येस. लोकांना आम्ही जास्ती रीच आउट झालो बिना सोशल मीडिया, विच इज अ बिग अचिव्हमेंट दॅट आय वुड से. दुसरं गोष्ट, एक मध्ये आम्ही मागच्या वर्षी इव्हेंट केला जो बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्सनी केला आहे, सह्याद्री क्लासिक नावाचा. तो आमच्याकडे आला कसा की त्या इव्हेंटचे जे ओनर्स आहेत किंवा आयडियाचे जे ओनर्स आहेत ते आमच्या कुठल्या तरी टूरला आले होते. तेव्हा त्यांना रिअलाईज झालं की ह्या लोकांची ऑर्गनायझेशनल स्किल चांगली आहे. सो दे गेव अस अ चान्स की तुम्ही यावर्षी ऑर्गनाईज करा. आणि अजूनपर्यंत तरी कोणी निगेटिव्ह फीडबॅक त्याच्यावर दिला नाही. सो वी मॅनेज दॅट. इवन दो वी आर नॉट इन टू रेसिंग सेक्टर, आम्हाला हो पूर्ण रेसिंग फोकस्ड होता. सह्याद्री क्लासिक बऱ्याच लोकांना माहिती असेल. सो एडिशन 5 आम्ही होस्ट केली. आम्ही वी कॉल आवरसेल्स ॲज अ लीजर सायकलिंग कम्युनिटी. म्हणजे काय की आम्ही टूरवर जातो किंवा ट्रिप्सवर जातो, वीकेंड प्लॅन्सला जातो आणि आम्ही खूप आरामात जातो. सो त्यामुळे रेसिंगमध्ये नव्हतो आम्ही, पण आम्हाला बिकॉज ऑफ आवर ऑर्गनायझेशनल स्किल हा इव्हेंट करायला चान्स मिळाला. सो हे सगळे फायदे डेफिनेटली झाले जे आमच्या डोक्यात पण आधी नव्हते. सो त्यामुळे असं विजन ॲज सच काय नव्हतं, पण वी हॅव कम अ गुड वे फ्रॉम 2019. अजून एक महत्त्वाची गोष्ट, फक्त आम्ही चौघं नाही करत. ह्याच्यामध्ये सह्याद्री क्लासिक हे अत्यंत छान उदाहरण आहे की त्याच्यामध्ये फक्त आम्ही चौघांपेक्षा सुद्धा तू त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावली. आणि त्याच्यात अनेक लोक होते की ज्यांनी फक्त आम्ही म्हणालो, आम्ही हॅशटॅग रन केला होता, तुलाही माहिती आहे घरचं कार्य, इतक्या लोकांनी इतका मोठा प्रतिसाद दिला की कधी कधी हा प्रश्न पडतो की काय पुण्य कमावलं असेल की एवढी माणसं केवळ म्हणली, केवळ आम्ही म्हणालो म्हणून एवढे हे आलं आहे. कारण कोणी नाही आहेत रे. तुझा वेळ काढून तू 2-2 दिवस महाबळेश्वरसारख्या ठिकाणी येऊन राहणार आणि 24 तास काम करणार, म्हणजे झोप मिळेलच ह्याची गॅरंटी नाही. दॅट इज व्हॉट आय थिंक वी हॅव अचीव्ड ऑन टॉप ऑफ दिस. बेसिकली 5 वर्षात खूप जास्त माणसं एकत्र जोडलीत आणि तुम्हालाही जोडली. आणि मी म्हणतो तसं की कम्युनिटी बिल्डिंग छान झालं. मी अजूनही असं म्हणत नाही की आमचं ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग आहे. आय विल से की सायकलिंग कम्युनिटी स्ट्रॉंग आहे. आणि अगेन हे स्टार्ट कसं झालं की आम्ही समजा रन ऑफ कचला ॲज पार्टिसिपंट म्हणून गेलो, तर आम्हाला असं प्रत्येक वेळेला वाटतं अरे हे ना आपल्या दोस्तांनी करायला पाहिजे. सो दॅट इज द आयडिया वेअर स्पीकिंग व्हील्स ॲक्च्युली स्टार्टेड की अरे तुम्ही पण चला हे करा, ह्याच्यात मजा आहे. आणि ते आम्ही अजूनही पुश करतो. सो दॅट इज वाय नवीन टूर्स सायकलनी ट्राय करा. आम्ही कुठेतरी 2-4 वर्षापूर्वी कोस्टल कर्नाटकची अगेन कोणाबरोबर तरी केली. तर आमच्या तुम्ही को क्युरेट पण करता काही राईड्स आणि 100% को क्युरेट करतो. त्याच्यानी आम्हाला आयडियाज मिळतात. वी ट्राय टू डू समथिंग डिफरंट, टेकिंग द बेस लाईन फ्रॉम दॅट आयडिया. आणि वी आर ॲब्सल्युटली ओपन की
ते म्हणाले की आपण को होस्ट करू, तर आम्ही म्हणू की आमची लोक येणार आहेत, आम्हाला जशी ट्रीटमेंट मिळाली तशीच तुम्ही सेम द्या. किंवा मग आम्ही आमची स्पेसिफिकेशन देतो की बाबा रे हे आमच्या लोकांसाठी हे असं झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे करवून घेतो. आणि आता उदाहरणार्थ तू केल्यास सगळ्या राईट्स, त्याच्यामुळे आता तुझ्यासाठी काहीतरी नवीन आणणं हा आता आमच्यावरच एक प्रेशर आहे. आणि ह्याचसाठी ते पुढची व्हिजन काय तर ते इनफॅक्ट माझा पुढचा प्रश्न तोच असणार होता. तू ऑल्दो यू सेड की असं व्हिजन पर से नाही, कारण हा बिझनेस नाही किंवा हे असं 5 वर्षांचा प्लॅन काय वगैरे, पण म्हणजे स्पीकिंग व्हील्स नेक्स्ट काय, म्हणजे आता ह्याच्या पुढे काय वेगळं बदलेल का, हेच तुम्ही अजून चांगलं कराल, ह्याच्यात काहीतरी बदलत जाल, म्हणजे विचार काय आहे त्याच्यात? आता बघ ना, आता लास्ट इयर आम्हाला पॉडकास्टची हो, आणि पॉडकास्ट कुठनं, म्हणजे आधी ब्लॉग स्पॉट काय ब्लॉग करत होतात आणि त्याच्यावरनं की आता पुण्यातच आमच्यासारखीच बरीच लोक आहेत. आमच्यासारखी म्हणजे काय की स्वतःची दे हॅव अ प्रोफेशन ऑफ देअर ओन. ठीक आहे, म्हणजे जसं आपल्या एपिसोड 1मध्ये किरीट आला होता किंवा कांचन आली होती, PT आले होते की ही इज अ CA, शी इज अ काउन्सिलर, तो टीचर आहे, पण ते सायकलिंगमध्ये इतकं काय काय केलं आहे त्यांनी की हे नेहा टिकम राईट, टेराफिट, या सगळे सायकलिंग कम्युनिटी अजून स्प्रेड होऊन कोणाला तरी इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे, कोणीतरी अजून जोडले गेले पाहिजे. नेसेसरी नाही आहे की सगळे काहीतरी टॉप परफॉर्मन्सच देतील, पण यू गेट इन टू दिस ॲक्टिव्हिटी, तुला जर आवडली तर कंटिन्यू. मग त्याच्यात खूप ऑप्शन्स आहेत, रेस करायचं आहे, लिजर करायचं आहे, फिटनेससाठी करायचं आहे, पण ॲटलिस्ट एक्सपोज तरी व्हा ह्या गोष्टींना. सो म्हणून पॉडकास्ट सुरू केला. आय एम शुअर मागच्या अख्ख्या सीझनमधल्या सगळ्या प्रत्येक एपिसोडमधनं काहीतरी वेगवेगळी माहिती किंवा एक्सपिरियन्स लोकांना ऐकायला मिळालाच होता, बघायला मिळाला होता. आणि सीझन 2मध्ये पण असेच नवीन गेस्ट्स येतील, वेगळे गेस्ट्स येतील. सो सीझन 2 शो, स्पीकिंग व्हील शो सीझन 2 साठी काही चॅलेंजेस तुम्हाला दिसतात? कारण तुम्ही बिझी असता, तुमचं मेन हे बिझनेस सोर्स नाही आहे, तर म्हणजे कसा चालू ठेवताय मग हा सगळा पसारा? ऑलरेडी राईड्स पण करायच्या, पॉडकास्ट पण आता करायचा आहे. मोठा चॅलेंज इज स्पॉन्सरशिप फॉर आवर पॉडकास्ट. बेसिकली आत्ता जे काय चाललं आहे, म्हणजे हे जे काय आपला स्टुडिओ सेटअप आहे ते आमच्या घरातलाच आहे. आपल्याकडे माईक्स किंवा कॅमेरा हे आपले सगळे फ्रेंड्सच अरेंज करत आहेत. बिहाइंड द कॅमेरा जसं हा म्हटलं तसं आमचेच मेंबर्स आहेत, सो त्यांची मदत होतच आहे. पण एडिटिंग आहे किंवा आम्हाला अजून कुठल्या तरी आउट स्टेशन गेस्टला आणायचं आहे, तर त्याला 2 दिवस पुण्यात त्याची सोय करायला लागेल. सो ह्या सगळे देर आर ॲडिशनल कॉस्ट टू इट. इफ यू वॉन्ट टू डू अ बेटर गेस्ट असं नाही मी म्हणणार, पण अ व्हरायटी ऑफ गेस्ट किंवा लँग्वेज बॅरियर्स. येस. आत्ता आपण प्रायमरी मराठीत करतोय कारण पुण्यातलेच आम्ही सगळ्या लोकांना एकत्र करतोय. सो एखादा मुंबईचा आम्हाला आणायचा असेल तर त्याचे यायचा जायचा खर्च, राहायचा खर्च, सो ह्या गोष्टींसाठी थोडीफार स्पॉन्सरशिपची आम्हाला. पटकन एक अपील करतो आपल्या व्ह्युअर्सना, ओके, की स्पीकिंग व्हील्सच्या ग्रुप आणि ट्राईबच्या वतीने मी सगळ्या मित्रांना ज्यांना हे सायकलिंग रिलेटेड पॉडकास्ट ऐकण्यात मजा येते, सीझन 1 ज्यांना आवडला आहे, तुम्हीच डिरेक्टली किंवा तुमचे मित्रमैत्रिणी ज्या लोकांना ज्या प्रमाणात स्पॉन्सरशिप म्हणूया, डोनेशन म्हणूया, वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, ह्याला असिस्ट करून हे परत एकदा हे मी क्लिअर करतो की ह्या ग्रुपचा, ह्या टीमचा म्हणजे चौघांचा इन्कम सोर्स नाही. ते दॅट मनी वुड बी पुट टू यूज फॉर जनरेटिंग मेनी मोर लवली सायकलिंग रिलेटेड व्हिडिओज आणि व्हिडिओज ॲज इन अ शो, पॉडकास्ट. तर प्लीज ज्यांना चान्स मिळेल त्यांनी आपल्या आपल्या कंपनीजमध्ये किंवा मित्रमैत्रिणींशी बोलून फंड रेज करायला मदत करावी. थँक्यू. सो बॅक टू यू गाईज. तर तोच बेसिकली ह्या सगळ्यासाठी जो खर्च होतो तो सध्या आम्हीच करतो. आणि अर्थात पैसा हा त्याचं सोंग नाही आणत आहे, त्याच्यामुळे जे आहे त्याच्यात आम्ही ॲडजस्ट करतो. अजून चांगलं, अजून मोठे लोक आहेत खूप ओळखीचे, पण ते आणणार कसं काय करणार आम्ही म्हणाल त्याप्रमाणे तर चॅलेंजेस. आणि तो एक मेन चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट आमचा वेळेचा चॅलेंज येतो. आता नवीन राईड्स करायचे आहेत म्हणलं की
लोकांना जुन्या राईड्सला पण यायचं, नवीन लोकांना, आम्हाला तुमच्यासारख्यांसाठी किंवा आमच्या स्वतःसाठी सुद्धा नवीन राईड्स पण. कारण काय आहे, भारत देश एवढा मोठा आहे, कदाचित आता आम्ही काय अनाऊन्स करत नाही पण कदाचित आम्हाला परदेशात पण जायचं आहे. फक्त एक सांगतो, आणि ते आमचं आपण राहून गेलं आम्ही रन ऑफ द मिल वेगळे पण कुठे तर त्याच्यात पण आहे. म्हणजे आम्ही ठरलेल्या गोष्टीच नाही करत. मी पुण्याहून गोव्याला चाललो, आम्ही गोव्यात जाऊ कदाचित, मग त्यातली जी काही कल्चरल हेरिटेज आहे ते करू, किंवा मी इथून कन्याकुमारीला चाललो, अगदी चांगली गोष्ट. आणि परत गैरसमज नको की ते जे करतात ते वाईट आहे असं नाही आहे, पण आम्ही ते नाही करत. आता आमचा आउटलुक वेगळा आहे, आमचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. आता उदाहरणार्थ बाजीराव पेशव्यांचं जे जन्मस्थान आहे तिथून आम्ही मृत्यूस्थानापर्यंत जातो. बऱ्याच लोकांना ते कदाचित योग्य पण नाही वाटत किंवा कदाचित एक्साइटिंग पण नाही वाटणार, पण आम्ही 3 नद्या क्रॉस करतो. अरे गोदावरी, नर्मदा, तापी, एक बेटवा म्हणून पण येतं. तर ह्या गोष्टी आणण्यासाठी त्याच्यासाठी आम्हाला एक वेगळा विचार करत राहण्यासारखं. आता बघेली बाग, बघेलखंडमधले 2 जंगलं केली आणि त्याच्यातून फ्लोरा फाउना मध्य बघेलखंडचं जे कल्चरल हेरिटेज, एवढ्या गोष्टी आहेत. एवढी गोष्ट माणसं खरोखरी आले ना लोक, आणि आम्हाला वाटतं की जे सुशिक्षित म्हणण्यापेक्षा जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी आल्यावर त्यांना एक खूप वेगळा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह मिळेल असं आमचं मत आहे. तू मगाशी जो शब्द वापरलास ना, एक्सपिरियन्स, तर एक्सपिरियन्स म्हणजे सायकलिंगनी स्वतःचं टॉर्चर करून घ्या असं नाही, त्याच्याबरोबर येणारी मजा आणि एक्सपिरियन्स, काहीतरी तुम्ही मेमरीज घेऊन जाता, लोकांना शेअर करता. वा, मस्त. मला मगाचपासून एक नोट करतो आणि तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आपण स्पीकिंग व्हील्सबद्दल गप्पा मारल्याच, पण तुम्ही ऑलमोस्ट सेम काहीतरी टी शर्ट घातलाय, तर तुमचं काहीतरी मर्चंडाईज पण आहे का स्पीकिंग व्हील्सचं? कारण टी शर्ट दिसत आहेत मला, मग फक्त टी शर्टच आहेत का अजून काही आहेत, जर्सीज आहेत? अगेन टाइम इज अ कन्स्ट्रेंट, त्यामुळे आमच्याकडे आत्ता तरी हा टी शर्ट मर्कंडाईज म्हणून अवेलेबल आहे ऑन सेल. त्याची लिंक आम्ही शेअर करतोय. सो बेसिकली अगेन आम्ही मगाचपासून जे हेरिटेज वगैरे बोलतोय, तर हो त्याबद्दल आहे. सो पुण्याबद्दल आहे हा टी शर्ट. सो तो अवेलेबल आहे ऑनलाईन. आमचे जर्सीज आमच्या ट्राईबसाठी आम्ही जनरली करतो, सायकलिंग जर्सीज टिपिकली. बाकी अवेलेबल नाही आहेत लोकांना? नाही, कारण अगेन आम्ही स्टॉक कुठे करणार आणि ह्या अशा लॉजिस्टिकल, पण ते ट्राईब मेंबर्सला अवेलेबल असतात. आणि मग तुमचं काय एकच फिक्स का दरवर्षी नवीन एक जर्सी ट्राय करतो की, कारण मेंबर्स बदलत राहतात, त्यामुळे आम्ही दरवर्षी एखादी एडिशन करायचं ट्राय करतो. जर्सीज आणि टी शर्ट आता सध्या आहे. टी शर्ट्स आर अवेलेबल फॉर एव्हरीबडी, आणि जनरली सगळे आमचे म्हणजे घेतातच मेंबर्स. आणि अजून म्हणजे स्पीकिंग व्हील्स वेअर इज इट हेडेडचं तुम्ही असं दोघांनी आपल्या आपल्या परीने, आणि आपण लेट्स चेक की तुमचं मत मॅच होत आहे का. फायनल सॉर्ट ऑफ क्लोजिंग वर्ड्स म्हणूया की वेअर डू यू सी म्हणजे स्पीकिंग व्हील्स हेडिंग फ्रॉम हिअर. आणि मे बी तू स्पीकिंग व्हील्सचं सांग, तू स्पीकिंग व्हील्स शोबद्दल सांग की. नाही, फारच स्ट्रेट फॉरवर्ड डोक्यात आमच्या कल्पना आहे की नवीन एक्सपिरियन्सेस आमच्यासाठी आणि आम्हाला जे आवडत आहेत किंवा आम्हाला जे वाटतं की लोकांना आवडतील ते आमच्या मित्रांसाठी आणि मैत्रिणींसाठी. हा एकमेव उद्देश आहे की जेणेकरून वी जस्ट कंटिन्यू ॲज मच ॲज वी कॅन, ॲज लॉंग ॲज वी कॅन. मस्त. आणि स्पीकिंग व्हील शो सीझन 2 मधनं आपण अजून काय एक्सपेक्ट करायचं? हा ओपनिंग एपिसोड होता म्हणूया आपण, पहिला एपिसोड होता सीझन 2चा. तर उरलेल्या ह्याच्यातनं आपण काय एक्सपेक्ट करूया? सो फॉर्मॅट बेसिकली स्टेज द सेम. म्हणजे आपण जशा गप्पा इन्फॉर्मल मारतोय किंवा सीझन 1मध्ये पण जशा इन्फॉर्मल गप्पा होत्या, तशाच सायकलिस्ट और सायकलिंग रिलेटेड गेस्टच असणार आहे. दिस टाईम थोडीशी व्हरायटी अशी आहे की आम्ही ट्रायथलीट्स आम्ही घेतोय, कारण आता लुकिंग अहेड असं दिसतंय की ट्रायथलॉन सीम्स टू बी द नेक्स्ट बिग थिंग, आणि सायकलिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. पण त्याच्यातला कॉमन थ्रेड सायकलिंग असेल, म्हणजे ट्रायथलॉनमध्ये असतोच, पण अदरवाईज पण या सगळ्या शोमध्ये डेफिनेटली. किंवा BRMs आम्ही फार त्याच्यात पार्ट घेत नाही, कारण अगेन आम्ही असं म्हणतो की आम्ही लीजर आहोत.
पण BRMs म्हणजे काय किंवा कोण ते, कारण फॉर समबडी एल्स और फॉर अ सायकलिस्ट BRM इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. तर आम्ही त्याच्यावर मागच्या सीझनमध्ये फार काही टच केलं नाही. काय टच केलं तर जे गेस्ट आले होते ते BRM केलेले होते. पण BRM म्हणजे काय ह्याच्यासाठी पण आम्ही जे पुण्यातले पायनियर्स आहेत त्यांना आम्ही बोलवण्याचा आहे इरादा. त्याच्यानंतर समबडी हू इज डन फुल कोस्ट ऑफ इंडिया. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये जर तू धनंजयचा एपिसोड बघितला असेल तर धनंजयनी मेन्शन केलं होतं की त्याला कधीतरी इंडियाचा अख्खा कोस्टलाईन सायकलवर एक्सप्लोअर करायचा आहे. तर आपल्या ओळखीचा पुण्यातलाच माणूस ऑलरेडी ते करून झालेला आहे. त्याच्या धनंजयच्या एपिसोडवर बरेचसे कमेंट्स पण आले होते की तुम्ही जाल तेव्हा आम्हाला सांगा, आम्हालाही आवड आहे. तर वन्स वी कॉल हिम प्रॉब्ली द मॅप इज ऑलरेडी देअर आणि देन स्पीकिंग व्हील्स माईट हॅव अ इव्हेंट, माहीत नाही. सो असे वेगवेगळे डिफरंट एपिसोड्स आहेत, इंटरेस्टिंग गेस्ट्स आहेत अजून. लेट सी हाव इट गोज. मस्त. मला तर गप्पा मारून खूप मजा आली. तुम्हालाही हा एपिसोड आवडेलच. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्स सेक्शनमध्ये लिहा किंवा इन्स्टा हँडलवर यांना DM करा आणि आय एम शुअर ते त्याला रिस्पॉन्ड करतील. तर सीझन 2चे पुढचे एपिसोड्स जसे जसे रिलीज होतील ते नक्की बघा. हा एपिसोड आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना सांगा स्पीकिंग व्हील्सबद्दल आणि या स्पीकिंग व्हील्स शोबद्दल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.